आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार येत्या बजेटमध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिले। झोप उडवणाऱ्यांची झोप उडणार, शेतकऱ्यांसाठी सरकारचा मेगा प्लॅन, बजेट आणणार शेतकऱ्यांना अच्छे दिन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारची झोप उडवण्याची गर्जना करणाऱ्या विरोधकांचीच झोप उडवण्याच्या तयारीत सरकार आहे। निवडणुकीच्या तोंडावर सवर्णांना 10% आरक्षणाचं गिफ्ट दिल्यानंतर सरकारनं आता शेतकऱ्यांना खुश करण्याची सज्जता केली आहे। CNBC TV 18च्या समिटमध्ये बोलताना खुद्द केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तसे संकेत दिलेत। 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये सत्तेत आल्या काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला। पण आता केंद्र सरकार कर्जमाफी देण्याऐवजी तेलंगणा आणि ओडिशा पॅटर्न राबवू शकतं। तेलंगणात प्रत्येक पेरणीसाठी 4000 रुपये दिले जातात, ओडिशात प्रत्येक शेतकऱ्याला 5000 रुपये दिले जातात। शेतकऱ्यांना सरकारी खरेदीची खात्री दिली जाते। पॅकेजमध्ये विमा, शेती कर्ज, आर्थिक मदतीचा समावेश असतो। किमान आधारभूत निधी म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे। लोकसभा निवडणुकींना आता काही दिवस शिल्लक असताना सर्व घटकांना खुश करण्याचा धडाका आता भाजप सरकारनं लावलाय। आपल्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन अनेकदा दिल्लीत शेतकऱ्यांसाठी सरकारनं अजून काही केलं नसल्याचा आरोप सातत्यानं होतोय। या नाराज वर्गाला निवडणुकीच्या आधी खुश करण्यासाठी 1 फेब्रुवारीच्या बजेटचा मुहूर्त साधला जाऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या सोशल मीडियावर 10 इयर्स चॅलेंजची धूम सुरू असताना मोदी सरकारचं 5 इयर्स चॅलेंजही चांगलंच गाजतंय। गेल्या 5 वर्षांमध्ये मोदी सरकारनं केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी मोदी सरकारनं सोशल मीडियाची कास धरली आहे। पाहूया एक रिपोर्ट। सर्वसामान्यांचं सोशल मीडियावरचं आयुष्य सध्या 10 इयर्स चॅलेंजनं व्यापून टाकलेलं असताना मोदी सरकारनंही ही संधी साधत विरोधकांना 5 इयर्स चॅलेंज दिलंय। गेल्या 5 वर्षातील विकास कामांची जंत्रीच या मोहिमेद्वारे मोदी सरकारनं जनतेच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सबका साथ सबका विकासचा नारा देत 2014 साली भाजपनं काँग्रेससह विरोधकांचा धुव्वा उडवत देशासह राज्यात कमळ फुलवलं। आता याच विकासाच्या मंत्रावर मोदी सरकारनं पुन्हा जनतेला साथ घालायला सुरुवात केली आहे। भारत में महंगाई लगभग इतिहास में सबसे कम अगर कोई 5 वर्ष के समय में देखी गई है तो वो 2014 से 19 का समय है। ऐसा कोई भारत के इतिहास में 5 वर्ष नहीं गए जब महंगाई, चाहे वो होलसेल प्राइस हो चाहे कंज्यूमर प्राइस हो, दोनों के आंकड़ों में इतनी कम, कंसिस्टेंटली, रेगुलरली इतनी कम महंगाई शायद ही कभी देश ने देखी है। भाजपच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये कुंभमेळ्यापासून ते स्वच्छ भारत योजना, रस्त्यांपासून शेतीपर्यंत आणि बांधकामापासून बँकिंग क्षेत्रापर्यंत भाजपनं कशी चमकदार कामगिरी केली आहे याची गाथा सांगण्यात आली आहे। भाजपच्या या हॅशटॅगला नेटिझन्सचाही चांगला प्रतिसाद मिळतोय। मात्र यामुळे विरोधकांनाही तोफ डागण्याची चांगलीच मोठी संधी मिळाली आहे। 5 वर्षाचं चॅलेंज आता भारतीय जनता पक्ष देते, म्हणजे याच्यापेक्षा कुठली हास्यास्पद गोष्ट असू शकणार नाही। याचं कारण असं की जनतेचा 5 वर्षामध्ये यांनी विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे। आता काही आकडेवारी हे फेकतात, खोटं बोलतात, अतिरंजित आकडे सांगतात, दावे करतात आणि जी दिलेली आश्वासनं पाळत नाहीत त्याला जुमले म्हटले जातात, हे देखील आपल्या समोर आहे। त्यामुळे ह्या सगळ्याची काही गिमिक करून त्यांना सत्तेवर येण्याचा जर विचार असेल तर त्यांनी आता विसरावा। #10 इयर चॅलेंजमध्ये व्यक्तिमत्वात आणि शरीरयष्टीत 10 वर्षातला बदल स्वीकारून ते सोशल मीडियावर जाहीर करण्याचं आव्हान दिलं जात आहे। त्याचवेळी #5 इयर चॅलेंजमध्ये मोदी सरकारनं भाजप आणि काँग्रेसमधील तफावत आणि कार्यशैलीतला फरक नेटिझन्सच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे सध्या भाजपच्या ट्विटरवर नेटिझन्सकडून लाईक्सचा पाऊस पडत असला
तरी मतदान यंत्रावरच्या कमळावर पसंतीचा किती पाऊस पडतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.